नमस्कार, मी उदय गावित, फ्रीहोल्ड सोलर या कंपनीचा एक्झिक्युशन इंजिनियर आहे. आपण आता आलोय प्रशांत सोंजे, अशोक सोंजे यांच्या 25 किलोवॉटच्या साईटवर. इथे आपण कंबाईन स्ट्रक्चर बनवलंय 100 बाय 100च्या पाईपचं. तर याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तर हे अपोलो कंपनीचं आहे. 100 बाय 100 mm आकाराचा आणि 2 mm जाडीचा पाईप आहे हा, जो की या 25 किलोवॉटच्या मजबूत स्ट्रक्चरसाठी आपण यूज करतोय. आणि 41 बाय 41चा आपण मजबूत स्ट्रट चॅनल यूज केलेला आहे. या दोघांमुळे 100 बाय 100चा पाईप आणि 41 बाय 41चा स्ट्रट चॅनल यूज केल्यामुळे आपल्याला या स्ट्रक्चरला मजबूती चांगली मिळते. हे स्ट्रक्चर अजून मजबूत करण्यासाठी आपण 200 बाय 200 mm आकाराच्या आणि 8 mm थिकनेस असलेले बेस प्लेट यूज केले आहे. ते आपण केमिकल अँकरिंगद्वारे सुरक्षितपणे फिक्स केले. यामध्ये या 25 किलोवॉटच्या कस्टमाइज स्ट्रक्चरमध्ये आपण क्लायंटच्या गरजेनुसार 40 बाय 40 आकाराचा पाईप असलेला वॉकवे यूज केलाय, जेणेकरून आपल्याला मेंटेनन्स करणं सोपं होईल. या 25 किलोवॉटच्या सिस्टीमसाठी आपण सोलर एज कंपनीचे इन्व्हर्टर यूज करतोय. या सिस्टीममध्ये आपण अदानीचे मॉड्यूल्स यूज करतोय. प्रत्येक मॉड्यूलसाठी सेपरेट ऑप्टिमायझर येतात, पण जे प्रत्येक मॉड्यूलसाठी यूज करतोय त्याचं सेपरेट कनेक्शन असतं आणि यामुळे आपल्याला प्रत्येक मॉड्यूलचं जनरेशन हे सेपरेटली आपण मॉनिटरिंग करतोय आणि याच्यामुळे आउटपुट जनरेशन हे जास्त मिळतं. अशीच सोलर विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.